Hello students, can we predict exactly 5 heads in tossing 10 coins without writing its sample space? Is it possible? If you are thinking it is impossible to write the sample space, then you are correct. So it is somewhat impossible to write the sample space whenever we toss 10 coins at the same time. So is there any tool? Yes, definitely there is one tool. The name of that tool is binomial distribution. In this distribution, we can predict the specific successes in fixed number of trials. So here or in this binomial distribution, there are only two possible outcomes per trial, that is success or failure. So the meaning of this statement is very clear. So in this binomial distribution, each trial contains either success or failure. For example, we can take a coin. If we toss a coin, we get either head or tail. Means there are only two possibilities. If a company manufacturing pens, then there is only two possibilities. Either the pen is defective or the pen is non-defective. So in all such a cases, there are only two possibilities. In all such a cases, we are going to deal with the binomial distribution. So let us work on the binomial distribution and let us see how this formula is going to help you to solve the real life examples. So let us start the binomial distribution. So let us work on binomial distribution. Here we can see the formula for the binomial distribution. It is given as NCR. NCR into P raised to R into Q raised to N minus R. So let us see what is the meaning of this NCR. NCRचा meaning काय बघा? If there are 20 objects and if you want to select the 4 objects from 20, then we can write 20C4. म्हणजे 20 ऑब्जेक्ट मधून आपल्याला जर 4 सिलेक्ट करायचे असेल तर आपल्याला किती पद्धतीने आपण ते सिलेक्ट करू शकतो? 20C4 ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो? हे सिलेक्ट करू शकतो. दिस इज कॉल्ड द सिलेक्शन. ओके. अँड हिअर पी इज द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन सिंगल ट्रायल. म्हणजे हे पी म्हणजेच काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि आत्ता सांगितलंय की whenever it is a binomial distribution, then we are going to deal with either success or failure. Means we are going to deal with only two possibilities. जिथे दोन पॉसिबिलिटी असतात त्या सगळ्या केसमध्ये आपण काय करणार आहे? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यूज करणार आहे. तर फॉर एक्झाम्पल जर कॉईनचं एक्झाम्पल असेल, तर कॉईनचं जर एक्झाम्पल असेल, एका सिंगल ट्रायलमध्ये आपल्याला हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे 1/2 आणि टेल मिळण्याची प्रोबॅबिलिटी पण किती आहे? 1/2 आहे. ठीक आहे. तर आपण बायनॉमियलमध्ये एका सिंगल ट्रायलवरनं प्रोबॅबिलिटी घेतो पी, आणि हा पी जो आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असतो. आणि क्यूचा फॉर्म्युला काय? 1 - पी. जर तुम्ही पी काढलात आणि 1 मधून जर सबट्रॅक्ट केलात तर तुम्हाला क्यू मिळेल. ओके. एन इज व्हॉट? एन इज द नंबर ऑफ ट्रायल्स. सपोज वी हॅव टॉस्ड 10 कॉइन्स. सो हिअर नंबर ऑफ ट्रायल्स आर 10. ओके. सो एन इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ ट्रायल्स. अँड आर इज व्हॉट? हा आर जो आहे, हा जो आर आहे तो आपल्याला नेहमी क्वेश्चनमध्ये सापडतो. हे लक्षात ठेवा कायमचं तुम्ही. ठीक आहे. हा आर जो आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये सापडणार आहे. तर आर म्हणजेच काय? नंबर ऑफ सक्सेसेस इन एन ट्रायल्स. म्हणजे समजा आपण 10 कॉइन जर टॉस केले, फॉर एक्झाम्पल 10 कॉइन आपण टॉस केल्यानंतर तुम्हाला जर असं कोण विचारलंय, 10 कॉइन आपण टॉस केल्यानंतर आपण सॅम्पल स्पेस लिहिणार. त्या सॅम्पल स्पेसमध्ये जर तुम्ही सॅम्पल स्पेस जर लिहायचा विचार केलात, तर मी तर आधी सांगितलं की सॅम्पल स्पेस लिहिणं पॉसिबल नाहीये. तरी सॅम्पल स्पेसमध्ये एलिमेंट किती येणार? 2 raised to 10 मीन्स 1024 एलिमेंट्स ह्याच्यामध्ये या सॅम्पल स्पेसमध्ये येतील. मग त्या 1024 जे एलिमेंट्स आहेत सॅम्पल स्पेसमधून, त्यामधून जर तुम्हाला कोण जर विचारलं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 5 हेड्स? मग त्यामध्ये 5 हेड्स कुठे-कुठे तुम्हाला जर शोधायला सांगितलं, तर ते शोधणं सुद्धा अवघड आहे. तर असे सगळे जे एक्झाम्पल्स जे आहेत ना आपण, हे आपण बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनचा वापर करून सॉल्व्ह करू शकतो. ह्या 10 कॉइन्स टॉस केल्यानंतर आपल्याला 5 जर एक्झॅक्टली 5 हेड्स जर काढायचं जर विचारलं, तर आपला आर इज इक्वल टू किती आहे? 5 आहे. म्हणजे काय झालं आपल्याला इथं 5 सक्सेसेस करायचे आहेत. किती? 10 कॉइनच्या ट्रायल्समध्ये. म्हणजे हा जो आर आहे, हा आर तुम्हाला नेहमी कुठे सापडणार आहे? क्वेश्चनमध्ये सापडणार आहे. आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये एन-सी-आर आहे. समजा तुम्हाला 10C2 फाइंड आउट करायचं आहे. तर काय करा आधी? कॅल्सीवर 10 प्रेस करा. 10 प्रेस करा आणि त्याच्यानंतर शिफ्ट आणि डिव्हिजन सिम्बॉल प्रेस करा. शिफ्ट आणि डिव्हिजन सिम्बॉल जर प्रेस केला तर सी मिळेल तुम्हाला असं. सी. त्याच्यानंतर परत 2 ला प्रेस करा. मग इक्वल टू साइन प्रेस करा. तर तुम्हाला 10C2 ची व्हॅल्यू हे कॅल्क्युलेटरवर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके. तर आता आपण एक्झाम्पल बघूयात, की आपलं एक्झाम्पल बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन आपण कसं सॉल्व्ह करायचं आहे. एक लक्षात ठेवा, कुठेही कॉइनचं जर एक्झाम्पल असेल,
कॉईनचं जर एक्झाम्पल असेल तर पी इज इक्वल टू नेहमी 1/2 घ्या. कारण जर कॉईन टॉस केलात तर हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी पण 1/2 आहे आणि टेल मिळण्याची प्रोबॅबिलिटी पण किती आहे आपल्याकडे 1/2 आहे. त्यामुळे कॉईनचं जर एक्झाम्पल असेल तर पी इज इक्वल टू 1/2. ओके. तर पहिला जर क्वेश्चन बघितलात, अ फेअर कॉइन इज टॉस 8 टाइम्स. ओके. म्हणजे आपल्याकडे 8 कॉइन आपण टॉस केलाय. सो एन इज इक्वल टू व्हॉट? एन इज इक्वल टू 8. आणि आता सांगितलं कॉइनचं जर एक्झाम्पल असेल तर पी इज इक्वल टू 1/2. Okay, means it is 0.5. So the value of probability P is equal to 0.5. So Q is equal to what? Q is equal to 1 minus P. If I substitute to the value of P, that is 0.5, 1 minus 0.5, we get 0.5. Means I have the value of N, I have the value of P as well as the value of Q. Now let us find R. आय जस्ट टोल्ड यू की तुम्हाला आत्ता सांगितलं की आर जो आहे तो नेहमी आपल्याला क्वेश्चनमध्ये सापडतो. आता क्वेश्चन काय विचारलंय बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 2 हेड्स विचारलंय. म्हणजे आर मध्ये कोणता क्वेश्चनमध्ये कोणता नंबर आहे? आपल्या 2 बद्दल विचारतात, 2 हेड्स बद्दल विचारतायत. म्हणजे आपला आर इज इक्वल टू काय घेणार आपण इथं? आर इज इक्वल टू आपण इथं 2 घेणार आहोत. ठीक आहे. आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात हे. आता काय करायचं, फक्त आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पुटअप करायचे आहेत. पुटअप करू आपण. ओके. So the formula for binomial distribution is, okay. So this is the formula for binomial distribution. So the value of R is 2, R is equal to 2, N is 10, sorry, N is 8, 8C2, 8C2 into, what's about P? P 0.5, 0.5 raised to R. R means what? 2. What's about Q? Q is again 0.5, 0.5 raised to N minus R. So N means what? 8 minus, what's about R? R is 2. So 8C2. I just told you how to find the value of 8C2. It is 28. The value of 8C2 is 28. 0.5 चा स्क्वेअर जर केलात तरी 0.25 मिळेल. आणि इथे 0.5 रेस टू 8 मायनस 2. 8 मायनस 2 म्हणजे किती येणार हे? हेल 6. म्हणजे आपला 0.5 रेस टू 6 जर केलात याचा आन्सर येईल 0.01565. ओके. 0.5 चा पॉवर जर 6 केलात तर हे 0.015625. या सगळ्यांचं प्रॉडक्ट जर घेतलात या सगळ्यांचं प्रॉडक्ट येईल 0.1093. म्हणजे बघा, आपण 10 कॉइन्स टॉस केले, कुठेही आपण सॅम्पल स्पेस लिहिलं नाहीये आणि तरी सुद्धा आपण काय करतो, की सॅम्पल स्पेस न लिहिता की आपण कशाची प्रोबॅबिलिटी काढतोय, एक्झॅक्टली 2 हेड मिळण्याची आपण प्रोबॅबिलिटी इथं फाइंड आउट करतोय. म्हणजे आपण सॅम्पल स्पेस लिहिलं नाही, इव्हेंट लिहिलं नाही, कुठे एन ऑफ ए काढलं नाही, एन ऑफ एस काढलं नाही, पी ऑफ एचा फॉर्म्युला यूज केला नाही, जसं आपण 10वी यूज करतो तसं आपण काहीच केलं नाही. स्टिल वी हॅव फाउंड द व्हॅल्यू ऑफ एक्झॅक्टली 2 हेड्स. ओके. अँड दिस इज 0.1093. ओके. तर सेकंड एक्झाम्पल बघूयात. आपण एक 6 ते 7 एक्झाम्पल बघूयात. हा एक्झाम्पल आपण शेवटी घेऊयात. ओके. दिस क्वेश्चन. अ पर्सन फायर्स 10 शॉट्स ॲट अ टार्गेट. म्हणजे एक व्यक्ती आहे, की तो 10 शॉट्स फायर करतोय. एक गन आहे, त्या गनमधून तो काय करतो? 10 फायर शॉट करतो. बघा, एन इज इक्वल टू द क्लिअर कट दिलाय. तो 10 शॉट करणार आहे. म्हणजे एन इज इक्वल टू किती दिलंय? द व्हॅल्यू ऑफ एन इज गिव्हन ॲज 10. ओके. आता प्रोबॅबिलिटी काय दिली आपण बघू. द प्रोबॅबिलिटी दॅट एनी शॉट विल हिट द टार्गेट इज 3/5. म्हणजे इथं पी दिलंय आपल्याला. पी दिलंय 3/5. द व्हॅल्यू ऑफ पी इज इक्वल टू 3/5 आणि पी 3/5 जर केलात तर इट इज 0.6. म्हणजे तो व्यक्ती तो शॉट हिट करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 3/5 आहे. म्हणजे पीची व्हॅल्यू दिली त्याने 0.6 दिली आहे. म्हणजे 3/5 दिलं आपण त्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर 0.6. सो क्यू किती येणार? क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी 1 मायनस
0.6 means it is 0.4. पी आपल्याकडे 0.6 क्यू इज इक्वल टू 0.4. आता क्वेश्चनमध्ये आर जो लपलेला आहे तो आपण बघूयात. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द टार्गेट इज हिट एक्झॅक्टली 5 टाइम्स. सो आर इज इक्वल टू व्हॉट? आर इज इक्वल टू 5. म्हणजे तो 10 शॉट हिट करणार आहे. त्या 10 पैकी एक्झॅक्टली 5 हिट करण्याची शक्यता विचारली त्यांनी. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द टार्गेट इज हिट एक्झॅक्टली 5 टाइम्स असं म्हटलंय. म्हणजे 10 वेळा तो शॉट मारणार. 10 वेळा शॉट मारल्यानंतर टार्गेटला हिट करण्याची प्रोबॅबिलिटी दिली 0.6. मग ह्याच्यावरून आपल्याला प्रेडिक्ट करायचंय की की टार्गेट 5 वेळा हिट करण्याची शक्यता किती आहे? हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आर इज इक्वल टू आपण 5 घेणार. फॉर्म्युल्यामध्ये टाकू. बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला आपला काय? तर तुम्ही लिहिलं पाहिजे. By using binomial distribution, P of R, NCR, P raised to R, Q raised to N minus R. This is the formula for binomial distribution. So let us substitute all the values. N means what? 10. 10C 5 into what's about P? P 0.6 raised to R means what? 5 into what's about Q? Q is 0.4. 0.4 raised to N minus R. So what's about N? N is 10. 10 minus 5. So the value of 10C5 is 252 into 0.6 raised to 5 जर केलात त्याची व्हॅल्यू येईल 0.077776 इंटू 0.4 चा पॉवर जर 10 मायनस 5 जर केलात हे येईल 5. तर 0.4 रेस टू जर 5 केलात तर याची व्हॅल्यू येईल 0.01024. ओके. या सगळ्यांचं तुम्ही जर मल्टिप्लिकेशन घेतलात तर याचा आन्सर येईल 0.20065. ओके. म्हणजे तो व्यक्ती 10 शॉट फायर करणार आहे. त्याच्यानंतर शॉट केल्यानंतर एक्झॅक्टली 5 वेळा टार्गेट हिट करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 0.20065 आहे. जर पर्सेंटेज वाईज जर कॅल्क्युलेट जर केलात, तर किती चान्सेस आहेत? 20% चान्सेस आहेत. या 10 वेळा शूट केल्यानंतर 5 वेळा टार्गेटला हिट करण्याची शक्यता किती व पर्सेंटेज वाईज किती? ओन्ली 20%. म्हणजे आपण काय केलंय? याला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 20%. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी देतात. कधी-कधी ते पर्सेंटेज पण म्हणतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. दोघांचं मीनिंग एकच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. हा जर क्वेश्चन बघितलात, हा क्वेश्चन इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय म्हटलं त्यांनी, द प्रोबॅबिलिटी दॅट अ मॅन एज्ड 65 विल लिव्ह टू 75 इज 0.65. म्हणजे बघा पी दिलंय आपल्याला 0.65. या स्टेटमेंटचं मिनिंग काय? की बघा जो माणूस सध्या 65 इयर्स आहे, तो 75 वर्षापर्यंत जगण्याची शक्यता किती आहे? म्हणजे पॉसिबिलिटी किती आहे? 0.65 आहे. म्हणजे इमिजिएटली आपण क्यू काढूयात. 1 मायनस पी. ओके. तर 1 मधून 0.65 जर सबट्रॅक्ट केलात, इट विल बी 0.35. ओके. आता आपल्याकडे बघा, पुढे वाचूयात आपण. तर क्वेश्चन बघा काय? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 10 मेन, आता आपल्याकडे 10 माणसं दिलेत त्यांनी, ठीक आहे? एन इज इक्वल टू 10. आता बघा पुढे काय म्हटलंय? विच आर नाऊ 65. 10 माणसं अशी आहेत की ज्यांचं सध्याचं वय किती? 65 आहे. मग या 10 माणसांपैकी 7 माणसं 75 वयापर्यंत जगण्याची शक्यता किती आहे? म्हणजे 10 पैकी 7 म्हणजे आर इज इक्वल टू किती घेणार आपण इथं? 7 घेणार. हे लक्षात ठेवा. म्हणजे 10 माणसं आहेत की ज्यांचं सध्याचं वय हे 65 आहे. तर ते 10 पैकी असे किती लोक आहेत की जे 7 लोकं 75 वयापर्यंत जगण्याची शक्यता त्यांनी विचारलं. ठीक आहे. 10 माणसं कशी आहेत ज्यांचं वय आता सध्या 65 आहे. ह्या ज्यांचं वय 65 आहे त्यापैकी 7 माणसं 75 वयापर्यंत जगण्याची शक्यता विचारलंय. ते 10 पैकी 7 म्हणजे आर इज इक्वल टू आपण 7 घेणार आहोत. तर आपण टाकूयात सगळं फॉर्म्युल्यामध्ये. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये 65 आणि 75 हे एज आहेत. हे लक्षात ठेवा. हे माणसांचे एज इंडिकेट करतात. ह्याचा क्वेश्चनमध्ये कुठेही आपला संबंध नाही. हे फक्त एज इंडिकेटिंग करतात. ठीक आहे. फॉर्म्युला लिहू आपण परत.
आपला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता आपण सगळ्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करूयात. आपल्याला r इज इक्वल टू 7 दिलाय. आपल्याला n किती आहे 10. 10c7 into what's about p 0.65 raised to what 7. What's about q is 0.35 raised to n means what 10 minus r is 7. 10c7 जर काढलात तर हे 120 इंटू 0.65 रेस टू जर 7 केलात याचा आन्सर येईल 0.04902 इंटू 0.35 रेस टू 10 मायनस 7 जर केला तर 3 येईल. जर 0.35चा पॉवर जर 3 घेतलात याचा आन्सर येईल 0.042 ओके. या सगळ्यांचं प्रॉडक्ट जर घेतलात तर याचं प्रॉडक्ट येईल 0.2522. म्हणजेच काय की आपण कशाची प्रोबॅबिलिटी काढली आहे की 10 पैकी 7 माणसं जे सध्या 65 आहेत ते 75 वयापर्यंत जगण्याची शक्यता किती आहे 0.2522. पर्सेंटेज वाईज जर कॅल्क्युलेट केलं तर किती आहे 25% शक्यता आहे की 7 माणसं 10 पैकी 75 वयापर्यंत हे जगतील. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे रिअल लाईफ मधले एक्झाम्पल आहे की जिथे आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. त्यामध्ये आपण स्पेशली हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपण वापर करतो. तुम्ही म्हणाल की इथं बघा 2च पॉसिबिलिटीज आहे केसमध्ये. एकतर तो माणूस जिवंत राहणार किंवा डेथ होणार. म्हणजे ओन्ली 2 पॉसिबिलिटीज आयदर लाईव्ह ऑर डेथ. नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूयात. आता बघा ह्या क्वेश्चनमध्ये बघितलात द प्रोबॅबिलिटी दॅट अ बॉम्ब ड्रॉप्ड फ्रॉम अ प्लेन विल स्ट्राईक द टार्गेट इज 1/5. म्हणजे पी दिले आपल्याला. पी इज इक्वल टू दिलाय 1/5. ठीक आहे. तर पी इज इक्वल टू 1/5 दिलाय मीन्स याला जर पॉईंटमध्ये कॅल्क्युलेट जर केला तर इट इज 0.2. is the probability p is given as 0.2. So the value of q is 1 minus p. 1 minus p means what? 0.2. So 1 मधून 0.2 जर तुम्ही सबट्रॅक्ट केलात तर किती हे 0.8. ओके. सो द व्हॅल्यू ऑफ क्यू इज असं घेऊन 0.8. आता बघा काय सांगितलं पुढं इफ 6 बॉम्ब्स आर ड्रॉप 6 बॉम्ब आपल्याला ड्रॉप करायचे आहेत एन इज इक्वल टू किती घेणार आपण 6. ओके. तर काय विचारलंय फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली 2 विल स्ट्राईक द टार्गेट. त्या 6 पैकी 2 टार्गेटला हिट करण्याची शक्यता विचारल्या म्हणजे आर इज इक्वल टू 2. आणि नेहमी लक्षात ठेवा आर हा जो आहे तो एन पेक्षा लहान असतो आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये एन हा स्मॉल असतो. जिथे एन लार्ज येईल त्या सगळ्या केसमध्ये आपण पॉइसन डिस्ट्रीब्युशन यूज करतो हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. तर फॉर्म्युला टाकू आपण सगळं हे. ओके. NCR, P raised to R, Q raised to N minus R. This is the formula for binomial distribution. हे सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही पुट केलात N is equal to 6, R is equal to 2 पुट केलात, P 0.2 raised to 2, 0.8 raised to 6 minus 2 that is a 4. हे सगळं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर ह्याचं आन्सर येईल. मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतो. ते आन्सर तुम्ही टॅली करा. सो दिस आन्सर इज 0.24. So its answer is 0.24576. So this is the P of 2. ठीक आहे. हे तुम्ही टॅली करा सगळ्या व्हॅल्यूज इथं पुट करा आणि ह्याला सिम्प्लिफाय जर केला तर इट्स आन्सर इज 0.24576 येईल. ठीक आहे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूयात. आता बघा इथं सांगितलंय की इफ 10% ऑफ द कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. म्हणजे कंपनी काही कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चर करणार आहे त्यापैकी 10% डिफेक्टिव्ह निघणार आहे. ठीक आहे. म्हणजे पी इज इक्वल टू दिलंय त्यांनी 10%. ओके. P is equal to the 10% means the value of P is 0.1. So Q apply of course 1 minus P that is 1 minus 0.1 जर केला तर ह्याचा आन्सर येईल 0.9. P आणि Q आपला झाला. ठीक आहे.
आता बघा, इफ 12 कंपोनंट्स सिलेक्टेड ॲट रँडम, म्हणजे एन इज इक्वल टू किती आपल्याकडे 12. एन इज इक्वल टू 12 आहे. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ॲट लीस्ट, इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲट लीस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. कमीत कमी त्यातले 2 डिफेक्टिव्ह निघणार आहेत. ठीक आहे. आता बघा, ॲट लीस्ट म्हटल्यानंतर काय आहे? ॲट लीस्ट 2 म्हणजेच काय याचा मीनिंग? आर इज इक्वल टू आपण घेणार आहोत 2, 3, 4, 5. ॲट लीस्ट 2 मीन्स व्हॉट? वी आर गोइंग टू सिलेक्ट आर इज इक्वल टू 2, 3 अप टू 12. ॲट लीस्ट म्हटल्यानंतर त्या नंबरपासून आपण एन पर्यंत गेलं पाहिजे. ठीक आहे. ॲट लीस्ट म्हणजे मराठीमध्ये काय? कमीत कमी. ठीक आहे. कमीत कमी म्हटल्यानंतर आपण एन इज इक्वल टू कमीत कमी 2 सांगितलंय. म्हणजे 2 पण खराब होतील, 3 होतील, 4 होतील किंवा 5 होतील, 6 होतील, 7 होतील, 8 होतील, 9 होतील, 10 किंवा 12च्या 12 हे आपले डिफेक्टिव्ह असू शकतात. म्हणजे आपल्याला हे सगळे नंबर्स आपल्याला घ्यावे लागतील. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 अँड सो ऑन पी ऑफ 12. म्हणजे सगळ्यांचं आपल्याला पी ऑफ प्रोबॅबिलिटी काढावं लागेल. 2, 3, 4 अप टू 12 या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काढून आपल्याला काय करावं लागेल? हे सगळे नंबर्स आपल्याला ॲड करावे लागतील. मग जे आन्सर येईल दॅट इज अवर फायनल आन्सर. पण हे सगळे जर काढत बसला तर वेळ जास्त जाईल. मग ह्याच्यासाठी आपण काय करणार आहे? हे सगळं काढण्यापेक्षा आपल्याकडे काय सोपी पद्धत आहे का? येस, डेफिनेटली. आपण याचा कॉम्प्लिमेंट यूज करू. तर कॉम्प्लिमेंट कसं यूज करायचं? 1 मायनस 1 मायनस काय करायचं बघा. आता आर इज इक्वल टू आपण 2 पासून 12 पर्यंत यूज केलंय. म्हणजे आपण आर इज इक्वल टू 0 आणि 1 अजून वापरलं नाहीये. ठीक आहे. तर मग काय करायचं? ह्याचं कॉम्प्लिमेंट घेताना पी ऑफ 0 घ्या, पी ऑफ 1 घ्या. या दोघांची ॲडिशन करा. ॲडिशन 1 मधून सबट्रॅक्ट करा. मग आपण असं काय करतो? आपल्याला माहीत आहे जेवढे इव्हेंट्स असतात किंवा जेवढे आपले प्रोबॅबिलिटी आहेत, त्या सगळ्यांचं जर सम केलं तर सम इज अल्वेज इक्वल टू 1. मग आपण एवढ्या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू काय करू शकतो? 1 मायनस राहिले कुठले 2 नंबर आरचे? एक तरी 0 राहिला आणि 1 राहिला. या दोघांची प्रोबॅबिलिटी काढा. हे दोन्ही ॲड करा आणि 1 मधून सबट्रॅक्ट करा. म्हणजे जे आन्सर येईल ते आन्सर हे सगळ्यांचं येईल. ठीक आहे. मग पी ऑफ 0 काढूयात आपण. पी ऑफ 0 जर काढला तुम्ही, ठीक आहे. तर पी ऑफ आर आधी तुम्हाला लिहावं लागेल. एन-सी-आर, पी रेज टू आर, क्यू रेज टू एन मायनस आर. ठीक आहे. आता आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जर काढलात, आर इज इक्वल टू 0 जर पुट केलात, पी ऑफ 0, एन इज इक्वल टू आपल्याकडे 12 आहे. 12 सी 0, पी मीन्स व्हॉट? पी 0.1, 0.1 रेज टू आर मीन्स व्हॉट? आर इज इक्वल टू आपण 0 घेतोय कारण पी ऑफ 0 काढतोय. इंटू क्यू इज व्हॉट? क्यू इज 0.9, 0.9 रेज टू 12 मायनस 0. ओके. ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलात, ठीक आहे. ह्याच्या व्हॅल्यूज आपण पुट करूयात किंवा ते खाली लिहूयात आपण. ओके. 12 सी 0 म्हणजे येईल 1. 0.1 रेज टू 0, एनिथिंग रेज टू 0 इज 1. हे पण 1. तर 0.9 रेज टू 12 आपल्याला काढायचं आहे. मग 0.9 रेज टू जर 12 काढलात, ह्याचा आन्सर येईल. हे तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा. 0.9 रेज टू 12 घ्या. याचा आन्सर एवढा येईल. या सगळ्यांचा प्रॉडक्ट जर घेतलात, सो इट इज 0.28249. ठीक आहे. दिस पी ऑफ 0. This is the value of P of 0. Similarly, we can find the value of P of 1. परत फॉर्म्युलामध्ये पुट करू. 12C1, P is what? 0.1, 0.1 raised to 1 into Q raised to n minus r. Q आहे आपल्याकडे 0.9 raised to किती आपल्याकडे n म्हणजे 12 आहे. 12 minus 1. 12C1 जर काढला तर 12 होईल इंटू 0.1 चा पॉवर 1, 0.1 इंटू 0.9 रेस टू 12 मायनस 1 म्हणजे किती येणार? हे 11 येईल. मग 0.9 रेस टू जर 11 घेतलात तर याचा आन्सर येईल 0.31381 येईल. ठीक आहे. याला जर सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलात, याचं मल्टिप्लिकेशन येईल 0.37657 येईल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ 1. ठीक आहे. आता आपल्याकडे पी ऑफ 0 आहे, पी ऑफ 1 पण आहे. मग आपण पी ऑफ 0 आणि पी ऑफ 1 काय करूयात?
इथं आपण जिथं मी आता टिक केलंय, त्या टिक जिथे केलंय तिथं आपण पी ऑफ 0 आणि पी ऑफ 1 ची व्हॅल्यू पुट करूयात. आधी हे ब्रॅकेटमध्ये जे 2 टर्म्स येणार आहेत, त्या दोघांची ॲडिशन करून मग 1 मधून आपण सबट्रॅक्ट करूयात. करून बघूयात आपण. आपला आन्सर काय येईल. ओके. 1 मायनस पी ऑफ 0 म्हणजे किती आपल्याकडे 0 पॉइंट हे पी ऑफ 0 आहे. पी ऑफ 1 किती आपल्याकडे ओके. आपण काय केलं पी ऑफ 0, पी ऑफ 1 इथं पुट केलंय. हे दोन्ही जर तुम्ही ॲड केलात, हे दोन्ही जर ॲड केलात, तर याचा आन्सर येईल 0.65 906 ओके. मग 1 मधून 0.65 906 जर सबट्रॅक्ट केलात, तर याचा आन्सर येईल 0.34094 ओके. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट ॲट लीस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह. म्हणजे कमीत कमी 2 त्यामध्ये कंपोनंट्स डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 0.34094 आहे. ॲक्चुअली आपल्याला R इज इक्वल टू 2, 3, 4, 5 अप टू 12 ह्या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काढून ते सगळं सम करायचं होतं. पण आपण काय केलं तर कॉम्प्लिमेंटचा वापर केलाय. हे लक्षात ठेवा. तर असे क्वेश्चन जे आहेत, ॲट लीस्टचे क्वेश्चन जे आहेत, ते मॅक्सिमम आपण कॉम्प्लिमेंटनी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर अजून एक क्वेश्चन जो आपण सुरुवातीला सांगितला होता. ओके. हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन जर तुम्ही बघितलात तर हा क्वेश्चन आहे, इफ 20% ऑफ द बोल्ट्स प्रोड्यूस बाय मशीन आर डिफेक्टिव्ह. ठीक आहे. तर बघा, जेवढं कंपनी बोल्टचं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, त्यापैकी 20% जे बोल्ट आहेत ते खराब निघणार आहेत. जे पी इज इक्वल टू दिलं आहे 20%. प्रोबॅबिलिटीज म्हणजे पर्सेंटेज बरोबर काय लक्षात ठेवा. पर्सेंटेज जर दिलं असेल दॅट इज द व्हॅल्यू ऑफ पी. पॉइंटमध्ये जर काढला तर 20 डिव्हाइड बाय इट इज 100. मग 20 डिव्हाइड बाय 100 जर केला तर किती इट इज 0.2. मीन्स द व्हॅल्यू ऑफ पी इज गिव्हन ॲज 0.2. ओके. तर बघा, आपल्याला क्यू काढायचा होता. ठीक आहे. तर आपण क्यू काढूयात. क्यू किती येणार ऑफकोर्स 1 मायनस पी. हे 1 मधून 0.2 सबट्रॅक्ट करा किती येईल हे 0.8. ओके. आता बघा त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 4 बोल्ट्स ड्रॉन. आता बघा जनरली काय होतंय, की कंपनीमध्ये जे एखादं प्रॉडक्ट ज्यावेळेस हे होतोय मॅन्युफॅक्चरिंग होतंय. मग क्वालिटी कंट्रोलवाला व्यक्ती येऊन ते प्रत्येक जेवढे प्रॉडक्ट्स आहेत ते वन टू वन चेक करत नाही. रँडमली त्यातले काही प्रॉडक्ट घेतो आणि त्यातले चेक करतो. यातले जर एवढे डिफेक्टिव्ह असतील, तर मग तो टोटल प्रोडक्शनमध्ये किती डिफेक्टिव्ह असेल तो एनालिसिस करतो. तिथं पण तो बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनच यूज करत असतो. सो एन इज इक्वल टू 4. 4 बोल्ट्स तो सिलेक्ट करणार आहे. आता 4 बोल्टपैकी पहिला क्वेशन काय 1 इज डिफेक्टिव्ह. म्हणजे जो फर्स्ट क्वेशन आहे, 1 इज डिफेक्टिव्ह मीन्स व्हॉट? आर इज इक्वल टू 1 घेणार आहे. मग परत तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला लिहा. मग त्यामध्ये आर इज इक्वल टू 1 पुट करूयात आपण. मी डायरेक्ट करतो. तुम्ही कसं लिहिलं पाहिजे 1 बोल्ट इज डिफेक्टिव्ह सो आर इज इक्वल टू 1. मग नंतर तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला लिहा. ठीक आहे. बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनचा आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे इथं. आता आर इज इक्वल टू आपल्याला 1 पुट करायचं आहे. पुट करूयात आपण. ओके. एन इज इक्वल टू 4 सी 1. ओके. into P means what? 0.2 raised to R means 1. What's about Q? Q is 0.8, 0.8 raised to N minus R. So the value of N is 4, 4 minus 1. ओके. हे सगळं जर सिम्प्लिफाय केलं तुम्ही कॅल्क्युलेटरवर जर सिम्प्लिफाय केलात व्यवस्थित, आधी 4C1 काढा, नंतर 0.2चा पॉवर 1 म्हणजे 0.2, तर 0.8चा पॉवर 4 मायनस 1 म्हणजे 3. हे सगळं व्यवस्थित लिहा वन बाय वन, जसं आपण मागच्या एक्झाम्पल्समध्ये सगळं डिटेलिंगमध्ये घेतलं आपण सुरुवातीचे 3-4 एक्झाम्पल, तसं करा. ह्याला जर सॉल्व्ह केलं त्याची व्हॅल्यू 0.4096. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ पी ऑफ 1. म्हणजे त्या 4 बोल्टपैकी एक बोल्ट खराब होण्याची शक्यता किती आहे? 0.4096. मग याला पर्सेंटेज वाईज जर कॅल्क्युलेट केला तर 40.96% येईल. म्हणजे राउंड अप जर केलात तर इट इज 41%. म्हणजे 41% शक्यता आहे की 4 पैकी 1 बोल्ट खराब होण्याची. तुम्ही म्हणणार की मग 4 पैकी 1 जर खराब होण्याची शक्यता असेल तर 25% यायला पाहिजे. ते झालं आपलं जनरल कॅल्क्युलेशन.
आपण या प्रोबॅबिलिटीमध्ये आधी काय म्हणतोय, की टोटल प्रोडक्शनमध्ये 20% बोल्ट खराब होणार आहेत. ते कुठेतरी आपला बॅक ऑफ द माइंड पाहिजे. तर 20%चा पण त्यांनी त्या कॅल्क्युलेशन्समध्ये विचार केलाय. ठीक आहे. म्हणून 1 बोल्ट डिफेक्टिव्ह निघण्याची शक्यता किती निघाली आहे? 0.4096 और पर्सेंटेज वाईज इट इस अ 41%. सेकंड जो आहे, ॲट द मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. आता ॲट लीस्ट सांगितलं तर ॲट मोस्ट सांगतो. ॲट द मोस्ट 2 डिफेक्टिव्ह मीन्स व्हॉट? आर इज इक्वल टू आपण घेणार आहोत 2, 1, 0. ॲट मोस्ट म्हटल्यानंतर त्या नंबरपासून 0 पर्यंत खाली यायचं आणि ॲट लीस्ट म्हटल्यानंतर त्या नंबरपासून आपल्याला n कडे जायचं हे लक्षात ठेवा. आता ॲट मोस्ट त्याने 2 सांगितलं म्हणून आर इज इक्वल टू 2, आर इज इक्वल टू 1, आर इज इक्वल टू 0. Means what? We are going to calculate the value of P of 2, P of 1 and P of 0. या सगळ्यांच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. P of 2 काढा आधी, नंतर P of 1 काढा. त्यातलं P of 1 तर आपण ऑलरेडी काढलंय आणि P of 0 या सगळ्यांच्या व्हॅल्यूज काढा. P of 2 ची व्हॅल्यू मी तर डायरेक्ट देतो तुम्हाला. याची व्हॅल्यू येईल 0. सो द व्हॅल्यू ऑफ P of 2 इज 0.1536 येईल. P of 1 तर ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलं आत्ताच. किती कॅल्क्युलेट केलंय? 0.4096. तसंच तुम्ही P of 0 पण कॅल्क्युलेट करा. सगळ्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. मग सॉल्व्ह करा. तर सॉल्व्ह केल्यानंतर P of 0 ची व्हॅल्यू पण येईल 0.4096. हे तिन्ही जर तुम्ही ॲड केलात, हे तिन्ही ॲड केल्यानंतर आपला आन्सर येईल 0.9728. ठीक आहे. हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे. हे आपण कशाचा आन्सर काढला? ॲट द मोस्ट 2 आर डिफेक्टिव्ह. म्हणजे जास्तीत जास्त 2 डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 0.9728. ओके. असं एक सेम एक्झाम्पल आहे. इट इज फॉर युअर होमवर्क. Probability that a pen manufactured by company will be defective is 1/10. इथं P दिलं 1/10. If 12 such pens are manufactured, N is equal to 12 दिलं आहे. Find the probability that. ठीक आहे. एक्झॅक्टली 2 विल बी डिफेक्टिव्ह म्हणजे R बरोबर किती घेणार आपण इथं? R इज इक्वल टू 2 घेणार. आता ॲटलीस्ट 2 विल बी डिफेक्टिव्ह म्हटलं. ॲटलीस्ट म्हटलं परत. म्हणजे R बरोबर किती घेणार आपण? 2, 3, 4, 5 अप टू 12 पर्यंत घेणार. ठीक आहे. हे पण एक्झाम्पल आपण जसं मागं सांगितलं त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आपण तुम्ही कॉम्प्लिमेंटनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन जे क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन आपण इझिली अटेम्प्ट करू शकतो.